Solve the following equations. Problem 5. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आपल्याला दिलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर इक्वेशनचे रूल काय असतात? लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला जातो तेव्हा त्याची साईन चेंज होते, किंवा राईट हँड साईडचा नंबर लेफ्ट हँड साईडला येतो तेव्हा त्याची साईन चेंज होते. न्यूमरेटरचा नंबर असेल तर तो डिनॉमिनेटरला जातो आणि डिनॉमिनेटरचा नंबर असेल तर तो न्यूमरेटरला जातो. आता इथे बघा, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? 1ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 1 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन काय होईल? चेंज होईल. म्हणजे काय होईल? 9x/8 इज इक्वल टू 10 आणि 1 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होऊन +1 आहे तर -1 होईल. मग काय होईल? 9x/8 इज इक्वल टू 10 - 1 किती होऊन जाईल? 9 होऊन जाईल. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर 9/8ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. तर न्यूमरेटरचा नंबर डिवाईडला जाईल आणि डिवाईडचा नंबर मल्टिप्लायला येईल. तर x इज इक्वल टू 9 इंटू न्यूमरेटरचा जो नंबर आहे तो डिवाईडला जाईल आणि जो डिवाईडचा नंबर आहे तो न्यूमरेटरला जाईल. आणि आता इथे 9 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 8. आणि हेच आपल्याला फाइंड करायचं होतं. प्रॉब्लेम 6. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल दिलेलं आहे आणि व्हेरिएबल वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता इथे बघा, आपल्याला ॲडिशन करावं लागेल. ॲडिशन करावं लागेल तर डिनॉमिनेटर कसं आहे? डिफरंट. डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर काय होईल? यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होईल? 7 3 21 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × y 3y प्लस 7 इंटू 2 टर्म्स आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल y - 4 इज इक्वल टू 2. आता बघा, याला सॉल्व करावं लागेल म्हणजे +7नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? 3y प्लस 7नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 7y मायनस 7 4 28 अपॉन 21 इज इक्वल टू 2. आता y लाईक टर्म आहे याची ॲडिशन होईल. 3y आणि 7y याची ॲडिशन किती होऊन जाईल? 10y मायनस 28 इज इक्वल टू 2. आणि हा कुठे आहे नंबर? डिवाईडला आहे. तर डिवाईडचा नंबर लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जातो तर मल्टिप्लायमध्ये जातो. तर इथे हा लेफ्ट हँड साईडचा नंबर डिवाईडचा आहे, राईट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये जाईल. मायनस म्हणजे इंटू गुणिला 21. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर काय होईल? 10y मायनस 28 आणि 21 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल? 42. म्हणजे आता 10y. आता yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 28ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. 28 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. -28 आहे तर +28 होईल. म्हणजे 42 + 28. आता काय होईल? 10y इज इक्वल टू याची ॲडिशन 2 आणि 8 10 कॅरी 1 4 आणि 2 6 आणि 1 7 70. मग y इज इक्वल टू काय होईल? 10 कुठे आहे? न्यूमरेटरला. लेफ्ट हँड साईडला कुठे आहे? न्यूमरेटरला. आणि न्यूमरेटरचा नंबर राईट हँड साईडला जातो तर डिनॉमिनेटरला जातो. म्हणजे 70/10 होऊन जाईल. आणि मग इथे काय होईल? 10नी जर 70ला डिवाईड केलं तर 10 7 70 म्हणजे yची व्हॅल्यू होऊन जाईल 7.
प्रॉब्लेम 7. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल दिलेलं आहे आणि आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर -5ला आपल्याला कुठे न्यावं लागेल, राईट हँड साईडला. आणि -5 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल, म्हणजे +5 होईल. म्हणजे कसं करावं लागेल, 13x = 3/2 + 5. आता आपल्याला इथे 3/2 + 5 याची काय करावं लागेल, ॲडिशन. तर याच्या 5च्या खाली डिनॉमिनेटर नाही आहे तर काय करावं लागेल, 1 घ्यावं लागेल. आता यांची ॲडिशन करायची आहे तर डिनॉमिनेटर कसं आहे, डिफरंट, तर यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे काय होईल, 13x = 2 1 2 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 3 प्लस 5 2 10. मग काय होईल, 13x = 3 + 10 किती होईल, 13/2. आणि आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर 13 हा न्यूमरेटरला आहे आणि न्यूमरेटरचा लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला जातो तर डिनॉमिनेटरला जातो. म्हणजे काय होईल, x = 13/2 हा 13 कुठे जाईल, डिनॉमिनेटरला, म्हणजे डिवाइडला जाईल 13 1. तर आता इथे काय होईल, 13 कॅन्सल होईल आणि मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, x = 1/2. प्रॉब्लेम 8. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला आणि yची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर काय करावं लागेल आपल्याला, पहिले 3नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आणि 10नी या ब्रॅकेटला. तर 3नी मल्टिप्लाय केलं तर 3 × y किती होईल, 3y होईल, प्लस 8 3 24 = 10नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 10 × y किती होऊन जाईल, 10y मायनस 10 4 किती होऊन जाईल, 40 + 8. आता इथे बघा, आपल्याला yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपण yच्या टर्म लेफ्ट हँडला आणू आणि कॉन्स्टंट नंबर राईट हँडला घेऊन जाऊ. तर लेफ्टचा नंबर राईटला जातो तर त्याची साईन चेंज होते आणि राईटचा नंबर लेफ्टला येतो तर त्याची साईन चेंज होते. आता इथे y आपण लेफ्ट हँड साईडला आणणार आहे तर 3y. आता राईट हँड साईडचा नंबर आपण लेफ्ट हँड साईडला आणू तर त्याची साईन चेंज होईल, म्हणजे -10y होईल, = -40 + 8 आणि 24 लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला येईल तर त्याची साईन चेंज होईल, म्हणजे प्लस आहे तर -24 होईल. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. 3y आणि 10y. तर सबट्रॅक्शनला नेहमी ग्रेटर नंबरची साईन असते, म्हणजे 10y - 3y किती होऊन जाईल, 7y आणि सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -7y होईल. आणि इथे आता बघा, इथे प्लस मायनस आहे, प्लस मायनस आहे तर सबट्रॅक्शन होईल आणि सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 40 - 8 किती होऊन जाईल, 32 आणि ग्रेटर नंबरची साईन म्हणजे मायनस आणि -24. आता -7y = आता साईन कशी आहे, सेम आहे. सेम साईन असेल तर ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर इथे साईन सेम आहे तर मायनसची ॲडिशन मायनसमध्ये होईल, म्हणजे -2 आणि 4 किती होऊन जाईल, 6 कॅरी 6 आणि 3 आणि 2 किती होऊन जाईल, 56. मग काय होईल, आता yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर
हा लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरमध्ये नंबर आहे, तर न्यूमरेटरचा लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला डिनॉमिनेटरला येतो. म्हणजे काय होईल? -56 अपॉन -7. तर इथे मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल. आणि आता 7नी जर आपण 56ला डिवाइड केलं तर y इज इक्वल टू 7 8 जार 56 म्हणजे y ची व्हॅल्यू होऊन जाईल 8. प्रॉब्लेम 9. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि सॉल्व करून x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता बघा 7 कुठे आहे? डिनॉमिनेटरमध्ये राईट हँड साईडला. तर राईट हँड साईडचा नंबर लेफ्ट हँड साईडला येतो, तर डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला येतो. म्हणजे 7 लेफ्ट हँड साईडला येईल तर कुठे येईल? न्यूमरेटरमध्ये. 7 इन ब्रॅकेट x मायनस 9 आणि x मायनस 5 लेफ्ट हँड साईडला डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल? न्यूमरेटरमध्ये. म्हणजे इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट, 2 टर्म्स आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल x मायनस 5. आणि आता आपल्याला सॉल्व करायचं आहे, तर 7नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आणि 5नी या ब्रॅकेटला. म्हणजे 7 इंटू x काय होईल? 7x मायनस 7 9 जार किती होईल? 63 इज इक्वल टू 5नी या ब्रॅकेटला 5 इंटू x 5x मायनस 5 5 जार 25. आता आपल्याला xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तर xच्या टर्म आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यावं लागेल आणि कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला. तर आता राईट हँड साईडचा नंबर लेफ्ट हँड साईडला येईल तर त्याची साईन चेंज होईल आणि लेफ्ट हँडचा नंबर राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल? 7x 5x कुठे आहे? राईट हँड साईडला आहे, त्याला आपण जर लेफ्ट हँड साईडला आणलं तर त्याची साईन चेंज होईल. तर इथे राईट साईडला प्लस आहे तर लेफ्ट साईडला -5x लिहावं लागेल इज इक्वल टू -25. आणि 63 लेफ्ट हँड साईडनी वरून आपल्याला राईट हँड साईडला न्यावं लागेल, तर लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. तर -63 आहे तर राईटला जाईल तर काय होईल? +63 होईल. आता 7x मायनस 5x ॲज अ सबस्ट्रॅक्शन्स, तर 7x मायनस 5x किती होऊन जाईल? 2x इज इक्वल टू इथे 63 मायनस 25 63 मायनस 25, तर 13 मायनस 5 किती होऊन जाईल? 8 कॅरी 1 म्हणजे 38 होऊन जाईल. याचं सबस्ट्रॅक्शन किती होऊन जाईल? 38. मग x इज इक्वल टू काय होईल? हा न्यूमरेटरचा नंबर आहे, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जाईल तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल. म्हणजे 38 अपॉन 2. आणि आता याला आपल्याला काय करावं लागेल? 2नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे x इज इक्वल टू 2 1 जार 2 कॅरी 1 म्हणजे 18 होईल. 2 9 जार म्हणजे 19 2 जार 38 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 19. 10 आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर पहिले आपल्याला या 2 टर्मचं काय करावं लागेल? ॲडिशन करावं लागेल. तर इथे डिनॉमिनेटर 3 आहे आणि 3y खाली डिनॉमिनेटर नाही दिला आहे, तर इथे 1 घ्यावं लागेल. आता यांची ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटर कसे आहे? डिफरंट आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय होईल? 3 1 जार 3 आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1नी y मायनस 4ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? y मायनस 4 1नी मल्टिप्लाय केलं तर, आणि प्लस 3नी 3yला मल्टिप्लाय केलं तर 3 3 जार 9y इज इक्वल टू 4. आता काय होईल? लाईक टर्मची ॲडिशन होईल. 9y आणि y लाईक टर्म आहे
9y प्लस 1y किती होऊन जाईल 10y मायनस 4 इज इक्वल टू 4 आणि हा जो 3 नंबर आहे कुठे आहे डिनॉमिनेटरमध्ये लेफ्ट हँड साईडला. तर लेफ्ट हँड साईडचा डिनॉमिनेटरचा नंबर राईट हँड साईडला जातो तो न्यूमरेटरला जातो. म्हणजे हा कुठे जाईल राईट हँड साईडला जाईल तर डिनॉमिनेटरचा आहे तर मल्टिप्लायमध्ये जाईल. मग काय होईल 10y इज मायनस 4 इज इक्वल टू 4 3 जार 12. मग काय होईल 10y वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर -4ला आपल्याला राईट हँड साईडला घेऊन जावं लागेल आणि -4 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल चेंज होईल. म्हणजे -4 आहे तर +4 होऊन जाईल. 12 + 4 म्हणजे 10y इज इक्वल टू 12 आणि 4ची ॲडिशन किती होऊन जाईल 16 होऊन जाईल. आणि आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 10 कुठे आहे न्यूमरेटरमध्ये आहे आणि न्यूमरेटरचा नंबर राईट हँड साईडला जातो तेव्हा तो डिनॉमिनेटरला जातो. म्हणजे काय होईल y इज इक्वल टू 16/10. आणि आता इथे आपल्याला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. तर कितीचा भाग जातो 2चा 2 5 जार 2 8 जार. म्हणजे काय होईल y इज इक्वल टू 8/5. प्रॉब्लेम 11 इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. म्हणजे पहिले बी प्लस ब्रॅकेटच्या बाहेर 1 आहे 1नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1 इंटू बी काय होईल बी प्लस 1 इंटू 1 1 प्लस ब्रॅकेटच्या बाहेर 1 आहे म्हणजे 1नी याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 1 इंटू बी बी प्लस 1 इंटू 2 2 आणि इज इक्वल टू 21. आणि 4 कुठे आहे डिवाइडला आहे लेफ्ट हँड साईडला. तर लेफ्ट हँड साईडचा नंबर राईट हँड साईडला जाईल तर डिवाइडचा नंबर कुठे जातो मल्टिप्लायमध्ये जातो. म्हणजे राईट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये म्हणजे इथे 4 येऊन जाईल डिवाइडचा नंबर मल्टिप्लायमध्ये. आता बघा इथे बी प्लस बी प्लस बी किती टाईम्स आहे 3 टाईम्स. म्हणजे याची ॲडिशन होऊन जाईल 3b प्लस 1 प्लस 2 याची ॲडिशन होऊन जाईल 3 इज इक्वल टू 21ला 4नी मल्टिप्लाय करा. 4 1 जार 4 4 2 जार 8. आता आपल्याला बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर 3ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि 3 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल चेंज होईल प्लस आहे तर मायनस होऊन जाईल. म्हणजे 3b इज इक्वल टू 84 प्लस 3 राईट हँड साईडला जाईल तर -3 होईल. मग काय होईल 3b इज इक्वल टू 84मधनं 3 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर 81 येईल. मग b इज इक्वल टू आता न्यूमरेटरचा लेफ्ट हँड साईडचा नंबर न्यूमरेटरचा असेल तर राईट हँड साईडला जाताना तो डिनॉमिनेटरला जातो म्हणजे 81/3. आणि आता आपल्याला इथे 3नी डिवाइड करावं लागेल. म्हणजे b इज इक्वल टू काय होऊन जाईल 81ला 3नी डिवाइड केलं तर 3 2 जार 6 कॅरी 1 2 21 3 7 जार 21. म्हणजे बीची व्हॅल्यू किती येऊन जाईल 27. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं फाइंड करायचं होतं.